आज माझी सर्व कामं अगदी सकाळी पटकन झाली होती. कारण आज मला जायचं होतं कॅन्टीनला. कारण कॅन्टीनमध्ये ना सामान आलेला होता. पण झालं असं, माझी सगळी कामं वगैरे आवरून झाली. मी रेडी वगैरे झाली आणि फौजींना काही वेळ मिळालाच नाही कॅन्टीनमध्ये आम्हाला घेऊन जायला. तर मग कामं पटकन आवरूनच झालेली होती. तर म्हटलं चला निवांत असं मस्त उन्हात बसून मेथीची भाजी वगैरे निवडून घेऊया. मेथीची भाजी निवडून घेतली. त्यानंतर आली किचनमध्ये स्वयंपाकाला. दुपारचा स्वयंपाक करून घेते. कारण मग 3 वाजेनंतर मी कॅन्टीनला जाणार. त्यामुळे दुपारची कामं पण मला जरा पटकन आवरून घ्यावी लागणार. तर जोपर्यंत स्वयंपाक वगैरे करत होती तोपर्यंत मशीन लावून दिलेलं होतं. कपडे वगैरे पण झाली. वरती कपडे टाकून आली आणि त्यानंतर इकडे मी बसली जेवणला. पहिले आदित्यला जेवण देऊन दिलं होतं. मग त्याचीच म्हणजे प्लेट उरलेली होती म्हणजे भाजी वगैरे. त्यातच मी अजून भाजी चपाती घेऊन जेवण केलं. दुपारची कामं आवरली आणि त्यानंतर आली इकडे कॅन्टीनला. तर कॅन्टीनमध्ये ना भरपूर अशी गर्दी आहे. कारण सध्या सामान जास्त आलेलं आहे. त्यामुळे सगळेच जण पटापट सामान घेण्यासाठी येतात. तर आम्ही पण इकडे आलो आणि आम्हाला ना बास्केटच भेटली नाही सामान घेण्यासाठी. मग आम्ही तिथं टब भेटतो ना सर्फवर तो घेतला. त्याच्यामध्ये सामान ठेवलं आणि जेव्हा एक बास्केट खाली झाली त्यामध्ये आमचा सामान रचला. कारण नंबर लागत नव्हता. भरपूर अशी गर्दी होती आणि गर्दी असली की लवकर नंबर लागत नाही. म्हणून आम्ही टबमध्ये सामान भरला होता. म्हणून पटकन नंबर लागला. त्यानंतर इकडे बाहेर आलो. बॅगेत सामान भरणार होतो पण बॅगेत काही बसलाच नाही. त्यामुळे तिथूनच एक बोरी घेतली. त्यामध्ये हा सामान भरला आणि एवढा सामान ना 3,500चा झाला होता. तरी 2-3 आयटम सुटूनच गेले होते. त्यानंतर घरी आली. घरी एवढा मोठा हा कपड्यांचा ढीग मला आता फोल्ड करून घ्यायचा आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.